तर नमस्कार मित्रांनो, मी आदर्श गायकवाड स्वागत करतो तुमचं अन्वी ॲग्रो व्लॉग्समध्ये. तर आज आपण बघणार आहे या व्हिडिओमध्ये ड्रॅगन फ्रूटचं जे फळ असतं, तर त्या फळापासून आपण झाड तयार कसे तयार करू शकतो, छोटे छोटे रोपं कसे तयार करू शकतो. तर एका ड्रॅगन फ्रूटच्या फळापासून जवळजवळ 1000 तुम्ही रोपं तयार करू शकता. 1000च्या वरतीच असतील. तर तुम्हाला माहिती आहे त्यामध्ये छोटे छोटे किती बी असतात. ड्रॅगन फ्रूट झालं, किवीचं झालं, तसं आपण त्यापासून रोप तयार करू शकतो. तर मी आज ड्रॅगन फ्रूटचं रोप कसं तयार करायचं हे तुम्हाला दाखवणार आहे. फळ आणलं होतं ते, तर ते फळ कापून त्याला आपण कशी कशी प्रोसेस काय करायची ते पुढे तुम्हाला दाखवणार आहे. तर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच आपल्या व्हिडिओला बघत जावा. याच्या आधीचा व्हिडिओ तुम्ही बघितला त्याला चांगला प्रतिसाद दिलेला आहे. तर चला आपण आता बघूया कशी कशी काय प्रोसेस करायची ती. चल, हे आपण असं ड्रॅगन फ्रूट असं कट करून घ्यायचंय. हे ड्रॅगन फ्रूट असं आपण कट करून घेतलेलं आहे. ह्याला आपण आता ह्यात टाकणार आहे आणि त्यात थोडंसं पाणी टाकून त्याला आपण चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आधी. त्याचा जो गर आहे ड्रॅगन फ्रूटचा तो सगळा निघून गेला पाहिजे. असं सगळं धुवून घ्यायचं त्याला. असं हलक्या हाताने थोडंसं प्रेस केलं की ते निघून जातं डायरेक्ट हळूहळू आणि बिया बिया वरती जातात. आता ह्याला आपण असं गाळणीच्या साहाय्याने चाळून घेऊ, कारण हे पाणी आहे याला दोनदा तीनदा धुवायला लागतं. आता बी ह्यामध्ये ऑटोमॅटिक जमा होईल आणि पाणी पाणी काढून टाकू आपण ते. आता परत एकदा धुवून घेतोय. ह्याचं मेन काय असतं फक्त हा गर निघला पाहिजे, नाहीतर त्याला फंगस येतो, त्यामुळे हा गर काढायचा असतो. बाकी काय असं टाकलं तरी चालतं, येतात ते बियागून. आता आपण हे एक छोट्या बॉटलमध्ये टाकून ठेवणार आहे. ह्याला 24 तास भिजत ठेवायचे. 24 तास भिजल्यामुळे काय होतं, जे लवकर बिया उगवण्याचं जे प्रक्रिया असते ते लवकर सुरू होते. आता हे बी बघा कसे दिसते ते. आता तुम्हाला उद्या थोडंसं हातामध्ये घेऊन दाखवतो मी कसे फुगल्यानंतर ते कसे दिसतात. आता हे आपण आता आहे ते चाळणीने गाळून घेणार आहे ड्रॅगन फ्रूटचं बी, म्हणजे खाली कसं पडायला नको. आणि ह्याला कसं थोडंसं हे जे त्याचा गर असतो तो काढून घ्यायचा, नाहीतर मग फंगस लागायचे चान्स असतात त्यामध्ये. तर आपण आता ही छोटीशी कुंडी घेतलेली आहे, त्या कुंडीमध्ये पहिल्यांदा माती टाकतोय थोडीशी खालच्या साईडला. आणि ही ह्याला बघा असं खालच्या साईडला होल आहेत. वेल ड्रेन माती म्हणजे माती पाहिजे. आता मी टाकतो ते बियासाठी. स्टार्टिंगला आपल्याला चालतं ह्याला, असं काही नाही. आता ह्यामध्ये आपण हे नारळाचं थोडंसं, मी कोकोपीट नाही माझ्याकडं, त्यामुळे नारळ सोडलेला असतो त्याचं जे असतं वरचं साल वगैरे शेंडी तेच टाकणार आहे. ते पण टाकलं तरी चालतं, काही नाही. ते थोडंसं असं म्हणजे पाण्याने किंवा मातीने ते सोडून जातं, छोटं छोटं तयारी त्याच्या होऊन जातं ते कोकोपीट सारखं सेम. त्यानंतर परत वरती थोडी माती टाकली आता मी. आणि ह्यामध्ये थोडंसं कोळसा आणि असं म्हणजे आपलं रेग्युलर खत असतं ते मिक्स केलेलं आहे. आणि बघा हे पूर्ण अशी कुंडी भरून घेतलेली आहे. आता हे आपल्या चहाच्या चाळणीमध्ये आपण बिया आहेत त्या बाटलीमधून त्या काढून घेतलेल्या आहेत आणि ह्यावरती आपण असं डायरेक्ट असं पसरवणार आहे त्या. ह्यावरतीच थोडी थोडी माती पसरवायची, फक्त त्याला झाकून ठेवायचं थोडंसं. आपण त्याला तर थोडंसं हे मातीने झाकून घेणार आहे, थोडीशीच माती टाकणार आहे. ह्याला एकदम नॉर्मल थोडंसं एक लावल्या लावल्या थोडंसं पाणी द्यायचं. त्याला सारखं पाणी नाही द्यायचं, कारण ड्रॅगन फ्रूटला जास्त पाण्याची गरज नसते. आता ह्या कुंडीला आपण जास्त उन्हात पण नाही, जास्त सावलीत पण नाही, एक मिडियम ठिकाणी ठेवणार आहे. अशीच एक कुंडी मी ह्याच्या आधी पण तयार केली आहे 8-15 दिवसापूर्वी. तर ते पण छोटे छोटे उगवले, तुम्हाला ते पण रोप दाखवतो, झाड दाखवतो. आणि माझ्याकडे दुसरे पण ड्रॅगन फ्रूट स्वतः म्हणजे ते लावलेले आहेत आधी. तर ते पण मोठे मोठे, ते कसं फुटतं वगैरे ते पण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मी. तर आता ही कुंडी ठेवून देऊ, जे दुसरी कुंडी मी आधी लावलेली ते दाखवतो तुम्हाला. चला, आता हे ड्रॅगन फ्रूट बघा मी 15 दिवसापूर्वी लावले होते. तर ते किती छोटी छोटी अशी रोपं तयार झालेली त्याची. हे बघा तुम्हाला बियापासून बघा, बिया पण दिसत असतील एकदम छोटे छोटे काळ्या कलरच्या, ते उगवलेले आहेत. आणि असेच हे 10-15 दिवस लागतील अजून थोडीशी मोठी व्हायला. ह्याला फक्त मी एक दोनदा पाणी दिलं असेल आत्तापर्यंत, कारण की माती ओलीच राहते, कारण ह्यात कोकोपीट पण वगैरे टाकलेलं आहे मी, त्यामुळं जास्त पाणी द्यायची गरज लागत नाही ह्याला. आता इथून पुढे अजून मोठं झाल्यानंतर तुम्हाला त्याचा पुढचा व्हिडिओ दाखवत मी.
तर मित्रांनो हे बघा माझ्याकडे एक ड्रॅगन फ्रूटचं एक आधीपासून एक फांदी होती लावलेली, म्हणजे हे एक असं होतं. तर त्यापासून एवढं मोठं झालेलं आहे. ह्याच्यात मी अजून तोडून तोडून अजून 2-3 रोपं तयार केलेली आहेत, म्हणजे झाड तयार केलेले आहे. तर आता बघा हे जे आहे हे आता नवीन उगवलेलं आहे. आता ह्याला असं इथून परत पूर्ण फांदी येणार वरती. नंतर आता हे इथं जे दिसतंय इथून परत नवीन फांदी तयार होती. आणि हे असे वाढत वाढत ह्याला एक खांब लागतो सारखा असं बांधायला. बांधल्यानंतरच ते चांगलं वाढतं आणि 1 ते 1.5 वर्षात तुम्हाला फळ येईल. म्हणजे 18 महिन्यात त्याला फळ यायला सुरुवात होते. चांगलं वाढल्यानंतर आता ही जर फांदी मी इथून कट केली, तर ह्याला परत 1-1.5 वर्षात चांगलं असं त्याला पाणी, वेल ड्रेन पाणी किंवा जरा मुरूम वगैरे असतो ना, त्या जागेत लावल्यानंतर लवकर त्याला फळ येतं. कारण ह्याला जास्त पाण्याची गरज नसते. या कॅक्टस प्रकारामध्ये हे झाड आहे ड्रॅगन फ्रूटचं. तर आणि मी जे लावले आता आपण बघितलं बियांपासून, तर त्याला जास्त 3-4 वर्ष वगैरे लागतात मोठं व्हायला आणि वेळ खूप जातो. त्यामुळे तुम्हाला जर कुठं अशी कटिंग भेटली, ती कटिंग घ्या. ती कट करून लावा. इथून अशी कट करून लावायची. थोडंसं खालून ह्याला सोलायचं किंवा त्याचा व्हिडिओ मी नवीन एक तयार करेल कसं लावायचं ह्याचं. तर तो व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघा. तर आता चला, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये.